तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय थेट दिल्लीतली ही दृश्य असून आपण पाहतोय की संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जे आहेत ते आता स्वागतासाठी थांबले आहेत आणि कोण येणार आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत। आज 76वा प्रजासत्ताक दिन भारत साजरा करतोय आणि ही दृश्य आपण सध्या थेट दिल्लीतून पाहतोय ती म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत झालंय। मोदींकडून वीर योद्ध्यांना आदरांजली सुद्धा वाहिली गेली आहे। त्यांच्या स्वागतासाठी इथे आपण पाहतोय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग स्वतः उपस्थित होते। राष्ट्रीय युद्ध स्मारकावरून ही लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय। ये स्मारक अपने वीर शहीदों के लिए राष्ट्र की कृतज्ञता का प्रतीक, श्रद्धा और गौरव, इन भावों का संगम। The Prime Minister, having arrived here, is now moving towards the Amar Chakra, or the Circle of Immortality. Here is lit the eternal flame. राष्ट्रीय युद्ध स्मारक दिल्लीमध्ये आहे आणि या ठिकाणाहून ही लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या या ठिकाणी पोहोचले आहेत आणि मोदींकडून याच ठिकाणी वीर योद्ध्यांना आदरांजली सुद्धा अर्पण केली जाणार आहे। 76वा प्रजासत्ताक दिन आहे आणि त्या निमित्तानं योद्ध्यांना आदरांजली वाहण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी दाखल झालेत। त्यांच्या सोबत ही दृश्य आपण पाहतोय त्यात दिसतंय की संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुद्धा त्यांच्या सोबत आहे। त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर तिथून त्यांना स्मारकापर्यंत आता नेण्यात येत आहे। सोबतच सैन्य दलातील अनेक महत्त्वाचे अधिकारी सुद्धा आपण त्यांच्या सोबत पाहतो आहोत आणि या सगळ्यांकडून आता सध्या वीर योद्ध्यांना आज आदरांजली दिली जाणार आहे। अगदी शासकीय इतमामात हा संपूर्ण कार्यक्रम आपण पाहतोय तो पार पडताना दिसतोय। सगळी या ठिकाणी शासकीय प्रक्रिया जी असते ती बजावली जाते। सैन्य दलासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आदरांजली वाहायच्या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं पुष्पहार सुद्धा आता अर्पण केला जाणार आहे। ही दृश्य आपण सध्या पाहतोय। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वीर योद्ध्यांना आदरांजली अर्पण करतायत। दिल्लीतली संपूर्ण दृश्य सध्या आपण पाहतोय। या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा सध्या पार पडतोय आणि त्यासाठीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्यांनी पुष्पचक्र जे आहे ते सैनिकांना
वाहिला आहे आणि या ठिकाणी आपली आदरांजली सुद्धा त्यांच्या चरणी अर्पण केली आहे. त्यांच्यासोबत आपण पाहतोय की निवृत्त लष्करी अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत.